नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायटर्स अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी इयत्ता 10वीचा इतिहास चालू करतोय. इयत्ता 10वीचा इतिहास चालू करतोय. पहिला धडा कोणता पाहणार आहे आपण? त्यातील इतिहास लेखन. पहिला धडा इतिहास लेखन. त्यातील काय? पाश्चात्य परंपरा. इतिहास लेखनामधील ज्या पाश्चात्य परंपरा आहेत त्यांचा आज आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहे. एक थोडक्यात आपण आता इथं एक 9वी मध्ये कोणते कोणते चॅप्टर पाहिले उजळणी देतो तुम्हाला. थोडक्यात पहिला चॅप्टर बघितला आपण होता इतिहासाची साधने. साधने आणि आता 9वी मध्ये जे आपण पाहिलेलं आहे ते कसं आहे की ते स्वातंत्र्योत्तर भारतातील गोष्टी आहेत. इतिहास आहे आपला. त्यामध्ये भारत हा 1960 नंतरच्या घडामोडी पाहिल्या होत्या. तिसरा धडा होता भारतासमोरील आव्हाने. ओके, भारतापुढील अंतर्गत आव्हाने. चौथा होता आर्थिक विकास. भारताने आर्थिक विकास कसा केलेला आहे पंचवार्षिक योजनेच्या बाबत आपण इथं माहिती घेतलेली होती. त्यानंतर होता शैक्षणिक वाटचाल. पाहिला होता आपण महिला व दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. अन्य घटकांचे त्यानंतर 7वा पहिला होता विज्ञान आणि तंत्रज्ञान. विज्ञान आणि तंत्रज्ञान. ओके. 8वा उद्योग व व्यापार. 9वा आणि 10वा होता बदलते जीवन भाग 1, बदलते जीवन भाग 2. एकंदरीत काय केलं आपण इयत्ता 9वी मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतामध्ये जे विकास घडून आलेले विविध क्षेत्रात पहिल्यांदा काय बघितलं? भारतातील चालू घडामोडी त्या काळात घडलेल्या. त्यानंतर भारतासमोर जे अंतर्गत आव्हाने निर्माण झाली ती. त्यानंतर भारताचा आर्थिक विकास कसा झाला, शैक्षणिक वाटचाल कशी झाली, तसेच महिला व अन्य दुर्बल घटकांचे आपण सक्षमीकरण कसे केले, तसेच त्या काळात विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगती, त्यासमोरील आव्हाने. त्यानंतर 8वा कोणता बघितला? उद्योग आणि व्यापार. यासारखी एकंदरीत हे आपण इथं 9वीचा ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. 9वी मध्ये आपण काय शिकलो? ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. आपण पुढील चालू करण्याच्या आधी आपण काय शिकलो ह्याचं एक ओव्हरव्ह्यू घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यातून आपल्याला एक अंदाज येतो की बाबा आपण काय शिकलेलो आहे आणि आता त्याच्या पुढची पायरी म्हणजे इयत्ता 10वीच्या इतिहासामध्ये आपण त्या पुढे जाऊन काय शिकणार आहे अजून. या सर्व गोष्टीचा तुम्हाला इथं आता एकंदरीत अंदाज आला असेल. आज कोणता चॅप्टर पाहणार आहे आपण इयत्ता 10वीचा? पहिला चॅप्टर इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. इतिहास लेखनाच्या आपण भारतातील जशा परंपरा आहेत तशा पाश्चात्यात पण होत्या. पाश्चात्य देशांमध्ये काय काय परंपरा होत्या यांचा एक थोडक्यात आपण आज इथं अभ्यास करणार आहे. आणि त्याचा आपल्या इतिहास लेखनामध्ये कसा उपयोग करून घेता येईल, काय करून घेता येईल, ह्या इतिहास लेखनाचा आपण इथं आज पाहणार. ओके, तर आज काय चालू करू आपण? इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा. ओके, यामध्ये बघा इतिहास लेखन पाश्चात्य परंपरेमध्ये आपण काय काय पाहणार आहे. इतिहास लेखन पाश्चात्य परंपरेमध्ये पहिली गोष्ट इतिहास लेखनाची परंपरा, आधुनिक इतिहास लेखन, युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन, आणि महत्वाचे विचारवंत. पहिल्यांदा काय करणार आहे? इतिहास लेखनाची परंपरा कशी चालू झाली. त्यानंतर आधुनिक इतिहास लेखन, आधुनिक काळामध्ये इतिहास लेखन कसे केले. त्यानंतर युरोपमधील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास, युरोपमध्ये जो वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास झालेला आहे तो, आणि त्यासोबत इतिहास लेखन तिथे. आणि महत्वाचे विचारवंत, मागील काळात जे महत्वाचे विचारवंत होऊन गेलेले आहेत त्यांची आपण आज या ठिकाणी माहिती घेणार आहे. तर आज आपण चालू करूया पहिला धडा इतिहास लेखन परंपरा. गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. काय सांगितले? गतकाळात म्हणजे पूर्वी, पास्ट मध्ये. इतिहासात गतकाळात घडून गेलेल्या घटनांची, ज्या घटना घडून गेलेल्या त्या घटनांची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे या उद्दिष्टानं. म्हणजे काय करायचं आपल्याला? गतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्या घटनांची क्रमशः संगती लावून आणि त्या गोष्टीतून काय आपल्याला आकलन होते या गोष्टीची माहिती घ्यायची आहे. ओके, मग यातून काय करायचं? या उद्दिष्टानं इतिहासाचे संशोधन, लेखन आणि अभ्यास केला जातो. इतिहासात जे संशोधन केलं जातं तसेच इतिहासात लेखन आणि इतिहासाचा अभ्यास हा अशा पद्धतीने केला जातो. ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे. इतिहास लेखन ही एक अशी अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते. वैज्ञानिक ज्ञानशाखांमध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी
प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. वैज्ञानिक शाखेची असते म्हणजे आपल्या सायन्स डिव्हिजन मध्ये काय असतं, उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो. म्हणजे विज्ञानाचा अभ्यास करताना किंवा विज्ञानामध्ये काय केलं जातो, प्रायोगिक पद्धत आपण प्रयोग करतो एकंदरीत आणि त्यानुसार त्या प्रत्यक्ष निरीक्षण करतो. हे विज्ञानामध्ये अवलंबलं जातं. या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. काय सांगितले ते, या पद्धतीच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सर्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते पुन्हा पुन्हा ते नियम जे आहेत मांडलेले ते पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते. हे काय सांगितले, ही जी पद्धत आपण बघितली वर वैज्ञानिक शाखांमधली, त्याच्या आधारे काय करतो आपण, सर्वकालीन आणि सार्वत्रिक नियम मांडतो आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणं शक्य असते आपल्याला. इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते, कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. काय सांगितलंय तर आपण मागं बघितलं सायन्समध्ये काय एक्सपेरिमेंट करायचा आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे निष्कर्ष किंवा निरीक्षण जी नोंदवली जातात ते आपण लिहितो. यानुसार काय आपण नियम करतो आणि ते नियम कसे सार्वत्रिक असतात आणि ते पुन्हा पुन्हा आपल्याला प्रूव्ह करता येतात. ते नियम पुन्हा पुन्हा आपल्याला ते सिद्ध करून दाखवता येतात. पण इतिहासामध्ये काय सांगितलंय त्यांनी, इतिहास संशोधनामध्ये ही जी प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. प्रायोगिक पद्धत आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य आहे का तर नाही. इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तिथे असतो का तर नसतो. त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तिथे नसतो व त्या घटनाची पुनरावृत्ती करता येत नाही. त्या घटनांची पुनरावृत्ती करता येते का आपल्याला तर नाही. का, कारण त्या घटना घडून गेलेल्या असतात. त्यामुळे त्या घटना जेव्हा घडल्या तेव्हा आपण तिथे असतो का निरीक्षणासाठी नाही आणि त्याची पुनरावृत्ती देखील आपल्याला करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. जसं विज्ञानात बघितलं आपण सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडतो आपण आणि ते पुन्हा पुन्हा सिद्ध करतो. पण इथं इतिहासामध्ये असे नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य असते का तर नसते. असे नियम मांडणे आणि ते सिद्ध करणे शक्य नसते. ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि ज्या लिपीचा वापर केला गेलेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. काय सांगितले तर हे सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा लिपीचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी जे आपल्याला दस्तऐवज सापडले त्यामध्ये कोणती भाषा आणि कोणती लिपी आहे त्यांचा आधी अभ्यास करावा लागतो. त्यांचं वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी मग ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ञांची आवश्यकता असते. इथे एक उदाहरण देतो तुम्हाला. हडप्पा संस्कृती आपल्याला माहिती आहे, हडप्पा. ओके, यामध्ये जी भाषा आणि लिपी वापरली गेल्या, भाषा आणि लिपी यांचं वाचन आज देखील करता आलेलं नाही. वाचन आजपर्यंत आपल्याला करता आलेलं नाही. यांचं वाचन आपल्याला आजपर्यंत करता आले का तर नाहीये. कशाचं? हडप्पा संस्कृतीमध्ये जी भाषा आणि लिपी वापरल्या त्यांचं वाचन आपल्याला आजपर्यंत करता आलेलं नाहीये. पण तसंच जे पूर्वी राजा महाराजे झाले त्यांनी ज्या लिपी लिहिल्या त्यांचे जे आपल्याला शिलालेख म्हणा किंवा त्यांचे जे पत्रे वगैरे सापडले त्यांच्या भाषा आपण अवगत केलेल्या आहेत आणि त्यांचे ते भाषांचे आपण डिकोड केलेल्या आहेत आणि त्यांनी जे पत्र वगैरे काय काय लिहिलेले आहेत त्यांचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे. पण तसं हडप्पा संस्कृतीच्या बाबतीत झाले का आपल्याकडं नाही. त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजे अक्षरांचे वळण, लेखकांची भाषाशैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टीच्या जाणकार संबंधित दस्तऐवज असेल आहे की नाही हे ठरवण्याची मदत करू शकतात. काय सांगितले त्यांनी?
अक्षरवटिका म्हणजे काय सांगितलं इथं. त्यानंतर अक्षरवटिका म्हणजे काय, अक्षरांची वळण त्या काळातली, लेखकाची भाषा शैली, वापरलेल्या कागदाच्या निर्मितीचा काळ आणि कागदाचा प्रकार, अधिकारदर्शक मुद्रा यासारख्या विविध गोष्टींचा जाणकार, संबंधित दस्तऐवज असेल, म्हणजे त्यासारखे संबंधित जाणकार कोण असेल तर संबंधित अस्सल आहे की नाही, म्हणजे हा दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. म्हणजे जी त्या काळातील जे अक्षरांचे वळण कसं आहे, भाषेची शैली कशी आहे, कागदाच्या निर्मितीचा काळ, कागद कोणत्या प्रकारचा आहे, तसेच अधिकारदर्शक मुद्रा कोणाची आहे, अधिकारदर्शक मुद्रा कोणाची आहे, यांसारख्या गोष्टी संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही हे ठरवण्यास मदत करू शकतात. ज्या गोष्टीची ज्यांना माहिती आहे, अशा गोष्टींची जो जाणकार आहे तो माणूस किंवा ती व्यक्ती त्या संबंधित दस्तऐवज अस्सल आहे किंवा नाही हे ठरवण्यास आपल्याला मदत करू शकते. त्यानंतर इतिहास तज्ञ ऐतिहासिक संदर्भाच्या तौलानिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. काय सांगितले, त्यानंतर जे इतिहास तज्ञ आहेत ते ऐतिहासिक संदर्भाच्या तौलनिक विश्लेषणाच्या आधारे दस्तऐवजातील माहितीच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. म्हणजे जो दस्तऐवजातील माहिती आहे त्याच्या विश्वासार्हतेची पडताळणी करू शकतात. जे इतिहास तज्ञ असणार आहेत त्या ऐतिहासिक संदर्भाचे तौलनिक म्हणजे तुलनात्मक दृष्ट्या विश्लेषण करून त्या गोष्टीच्या आधारे ती माहिती विश्वासार्ह आहे किंवा नाही या गोष्टीचा आपल्याला पडताळणी आपण तिथं करू शकतो. इथे काय बघितलं आपण, ऐतिहासिक दस्तऐवजांबद्दल माहिती घेतोय आपण, भाषा, लिपी, तज्ञांची आवश्यकता काय, त्यानुसार जाणकार व्यक्ती असेल तर ती दस्तऐवज ती ठरवण्यास अस्सल आहे किंवा नाही ठरवण्यास आपल्याला ती मदत करू शकते. आणि इतिहास तज्ञ एखादी माहिती आपल्याला भेटल्यानंतर ती माहितीच्या विश्वासार्हतेबद्दल आपल्याला देखील पडताळणी करू सांगू शकतात. आपल्याला इतिहास संशोधन पद्धतीत एक चार्ट दिलाय, आपण काय करू बघा. तर उपलब्ध ऐतिहासिक माहितीचा संदर्भ तपासणे, जी आपल्याला माहिती उपलब्ध आहे या माहितीचा संदर्भ आपल्याला तपासायचा. या पद्धती सांगितलेल्या आहेत. कशा पहिली पद्धत काय सांगितली तर उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. त्यानंतर ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. ऐतिहासिक माहितीचे संकलन म्हणजे जी माहिती आहे त्याचे संकलन करायचं, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करायचं, म्हणजे ऐतिहासिक बदलांना ज्या कारणीभूत प्रक्रिया होत्या त्यांचं स्वरूप कसं अधोरेखित करायचं, आणि त्यांचे तौलनिक विश्लेषण करायचं. आणि त्यांचं तौलनिक म्हणजे तुलनात्मक विश्लेषण करायचं आहे. ही एक पद्धत झाली. आणि काय सांगितलंय, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. इथं काय सांगितलंय, विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक म्हणजे स्थळ आणि काळ सांगितलं आपण, स्थळ आणि काळ किंवा काल या दोन्हीचा कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचं आकलन करून घेणे. विविध संकल्पनात्मक चौकटीचे आपल्याला काय आकलन करून घ्यायचे आहे. ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, म्हणजे ऐतिहासिक संदर्भ आहेत त्या संदर्भाशी संबंधित म्हणजे ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करायची आहे. संभाव्य परिकल्पना मांडणे, ज्या संभाव्य परिकल्पना आहेत आपल्या त्या मांडायच्या. आणि तसंच इतिहास साधनांचे चिकित्सक संशोधन करणे, इतिहास साधनांचे चिकित्सकपणे संशोधन करायचं. इतिहास साधनांचं कसं चिकित्सक संशोधन आपल्याला इथं करायचं आहे. इतिहास संशोधनामध्ये काय काय पाहिलं आपण आता इथं थोडक्यात तुम्हाला सांगतो. एक मिनिट आपण इरेज करून घेऊ म्हणजे तुम्हाला परत व्यवस्थित सांगता येईल मला, कारण हे खूप महत्वाचं आहे. हा जो तक्ता दिलेला आहे आपल्याला हा पुस्तकामध्ये तो खूप महत्वाचा आहे. त्यामध्ये एकदम असं क्लिष्ट भाषा आहे, तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतोय मी. तुम्ही समजून घ्या व्यवस्थित की मी काय सांगतोय. पहिलं काय सांगितलं, इतिहास संशोधन पद्धती सांगितल्यात. त्यामध्ये पहिली पद्धत काय सांगितल्या,
उपलब्ध ऐतिहासिक माहितीच्या संदर्भ तपासणे. जी माहिती आपल्याकडे ऐतिहासिक संदर्भाची माहिती उपलब्ध आहे त्याचा संदर्भ जो भेटला आपल्याला तो तपासायचा. 2 मध्ये काय सांगितलंय? ऐतिहासिक माहितीचे संकलन, ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप अधोरेखित करणे, त्यांचे तौलनिक विश्लेषण करणे. म्हणजे त्यांच्या माहितीचं संकलन करायचं आहे, तसेच जे बदल घडले इतिहासात त्या कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियेचे स्वरूप देखील अधोरेखित करायचे आणि त्याचा तुलनात्मक अभ्यास आपल्याला इथे करायचा. तिसरं काय सांगितलंय? विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहितीचे स्थल कालात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचे आकलन करून घेणे. म्हणजे विशिष्ट ऐतिहासिक घटना ज्या आहेत महत्वाच्या त्यांची माहिती जी आहे ती स्थल कालात्मक संदर्भ, ती जी स्थल आणि काल यांच्या संदर्भात जे कालात्मक जे संदर्भ आहेत आपल्याकडे, तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धतीच्या विविध संकल्पनात्मक चौकटीचं आकलन देखील आपल्याला इथे करायचं. तसेच ऐतिहासिक संदर्भाशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. म्हणजे जे ऐतिहासिक संदर्भ आहेत आपले त्याच्याशी संबंध निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे, योग्य प्रश्नांची मांडणी करायची. हे किती होतं? 4. संभाव्य परिकल्पना मांडणी, ज्या परिकल्पना आहेत त्या मांडायच्या आहेत. आणि 6 इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन करणे, इतिहासाच्या साधनांचे चिकित्सकपणे संशोधन करायचे आहे. इतक्या इतिहासाच्या मांडणीबद्दल, इतिहासाच्या संशोधन पद्धतीबद्दल गोष्टी आपल्याला इथे सांगितल्या गेलेल्या आहेत. इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत. इतिहास संशोधनास कसं सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था देखील आहेत. कोणत्या म्हणतात त्यात? पुरातत्वशास्त्र, अभिलेखागार, हस्तलिखिताचा अभ्यास, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी आहेत. म्हणजे इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या, इतिहास संशोधनामध्ये सहाय्य करणाऱ्या विविध ज्ञानशाखा आणि संस्था देखील कार्यरत आहेत. त्यामध्ये कोणत्या कोणत्या सांगितल्यात? पुरातत्वशास्त्र, आर्किओलॉजी, अभिलेखागार संग्रहालय वगैरे आपली, हस्तलिखिताचा अभ्यास म्हणजे हँडरायटिंगचा आपल्याला अभ्यास करायचा, पुराभिलेख, अक्षरवटिकाशास्त्र, भाषा रचनाशास्त्र, नाणकशास्त्र, वंशावळीचा अभ्यास इत्यादी त्या ज्या शाखा आहेत त्या इतिहास संशोधनात सहाय्य आणि सहाय्यभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आहेत. ओके, इथं बघू शकता आपण, इथं पुरातत्वशास्त्र दाखवले तुम्हाला. पुरातत्वशास्त्र ही लोक बघा इथं कसे त्यांना असं एक साईट सापडलेली, तिथं ते कसं किती एखाद्या काळजीपूर्वक गोष्टी ते हुडकण्याचं किंवा त्या गोष्टी पुनर्निर्मित करण्याचा इथं प्रयत्न करत आहेत. ते म्हणजे त्यावेळेची गोष्टी कशा असतील, काय असतील, बांधकाम वगैरे कसं असेल, ह्या गोष्टींचे थोडक्यात ते एकदम काळजीपूर्वक ह्या गोष्टी इथं करत आहेत. त्यानंतर हस्तलिखिताचा अभ्यास, हे जे हस्तलिखित आहे त्या काळाचं जे हस्तलिखित आहेत यांचा इथं अभ्यास करण्याचा प्रयत्न केला जातो की हे असंच काय, यांची भाषा कशी आहे, लिपी कशी आहे, या गोष्टी. तसेच नाणकशास्त्र म्हणजे विविध काळात, म्हणजे अतिप्राचीन काळात नाणे कशी होते आपल्याकडे, त्यानंतर आधुनिक काळात म्हणजे मध्ययुगीन काळात नाण्याची पद्धत, नाणी कशी होती, त्यावरची छाप कशी होती, त्यातले धातू कोणते वापरले गेलेले आहेत, कोणत्या राजाची किती माहिती दिलेली आहे, या सर्व गोष्टी नाणकशास्त्रामध्ये आपल्याला इथं पाहाव्यास मिळतात. तर नवीन मुद्दा आपण पाहणार आहे इथं एक इतिहास लेखनाची परंपरा. कोणता मुद्दा पाहतोय आपण आता? नवीन इतिहास लेखनाची परंपरा. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता नवीन मुद्दा पाहतोय इतिहास लेखनाची परंपरा. पहिला मुद्दा काय? इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं. काय बघितलं आपण इथं? उपलब्ध पुरावे, आपल्याला काय काय पुरावे उपलब्ध आहेत त्याचे चिकित्सकपूर्वक काळजीपूर्वक त्याचं संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. मागच्या पॉईंटमध्ये काय पाहिलेलं आपण? जे पुरावे उपलब्ध आहेत त्याची चिकित्सक संशोधन करायचं आणि भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलं. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीलाच इतिहास लेखन असं म्हटलं गेलेलं आहे. अशा प्रकारच्या इतिहासाची चिकित्सकपूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असं म्हटलं गेलं जातं. जे आपण आतापर्यंत शिकलो तशी चिकित्सकपूर्वक मांडणी जो करतो त्या संशोधकाला काय म्हटलं जातं? इतिहासकार. त्या संशोधकाला इतिहासकार असं म्हटलं गेलेलं आहे किंवा असं त्याला म्हटलं जातं.
इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य नसते. इतिहास म्हणजे इतिहासाची जी मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक इच अँड एव्हरी गोष्टीची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून घेणे, तिचे ज्ञान करून घेणे इतिहासकाराला शक्य आहे का? तर इतिहासकाराला ते शक्य नाही आहे. इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातील कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकापर्यंत काय पोहोचवायचे यावर अवलंबून असते. म्हणजे इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळातील कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोहोचवायचं आहे यावर अवलंबून असते. म्हणजे जर आपण गृहीत धरू, आता एक एक्झाम्पल घेऊ, ए आणि बी असे दोन इतिहासकार आहेत. ओके. आणि इतिहासातील काय करू आपण, प्लासीची लढाई हे जर घटना घेतली, प्लासीची लढाई ही जर घटना विचारात घेतली तर ह्या दोघांपासून हे दोन इतिहासकार आहेत, ह्या दोघांनी ह्या घटनेचा अभ्यास केलेला आहे, त्यांच्याकडे जे संदर्भ आहेत त्यानुसार त्यांनी ह्या घटनेचा अभ्यास केलेला आहे. त्यानुसार ए हा इतिहासकार कोणती माहिती वाचकांपर्यंत पोहोचवतो आणि बी हा कोणती वाचकांपर्यंत पोहोचवतो. या दोन्हीमध्ये डिफरन्स असणार आहे. थोडीफार माहिती ही साम्य असणार आहे थोड्याफार माहितीत, पण पूर्ण माहिती एकसारखी असणार आहे का? तर नाही. ह्यांची जी त्या गोष्टीवर विचार केलेला किंवा त्या घटनेचा विचार केलेला आणि ह्या बी या संशोधकांनी किंवा इतिहासकाराने विचार केलेला हे थोडं डिफरंट असणार आहे. त्यानुसार ह्यांनी जर इंग्रजांनी कसं जिंकून घेतली, प्लासीच्या लढाईमध्ये युद्ध कसं जिंकलं, त्यामध्ये कोणते टेक्निक्स वापरले हे सर्व घेतील तर त्यामध्ये काय हे जे सांगताना हे काय सांगतील की प्लासीची लढाई का हरली गेली, इंग्रजांनी का जिंकली आणि दुसऱ्या जो होते त्यांनी का हरली, अशा गोष्टी तिथं सांगितल्या जातील. म्हणजे एकच गोष्ट आहे, पण ते वाचकांपर्यंत कोणत्या अँगलने पोहोचवायचे हे त्या इतिहासकारावर अवलंबून असतं. निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाच्या शैली निश्चित करतात. म्हणजे एखादी निवडलेली घटना आणि त्यांची मांडणी, एखादी घटना निवडली आणि त्याची मांडणी करताना अवलंबलेला वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी कसं इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. जिथं बघा एखादी घटना निवडली आणि त्याची मांडणी करताना त्या इतिहासकाराने त्याची कशी मांडणी केलेली आहे हे त्याच्या वैचारिक दृष्टिकोनावर अवलंबून असते. त्याचा वैचारिक दृष्टिकोन कसा आहे यावर या गोष्टी अवलंबून असतात. आणि यालाच काय म्हटलंय, या इतिहासकाराच्या लेखनाच्या शैली निश्चित करतात. म्हणजे हे इतिहासकार कोणत्या शैलीचा आहे हे तिथं निश्चित केलं जातं. जगभरात प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांनी भूतकाळाची जाणीव आणि जिज्ञासा नव्हती असे म्हणता येणार नाही. काय सांगितले, जगभरात प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे इतिहास लेखन करण्याची परंपरा होती का? तर परंपरा नव्हती, परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असंही म्हणता येणार नाही. म्हणजे त्या काळातील संस्कृतीमध्ये इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती. म्हणून काय झालं की त्या लोकांना भूतकाळाची जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती असं होतं का? तर नाही, असं आपल्याला म्हणता येणार नाहीये. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळातही भासत होती. काय सांगितले तर जे वडीलधारे आपले जे होते त्या काळातील जे तिथे त्यांच्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या तसेच त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळातही भासत होती. म्हणजे आधीच्या लोकांच्या जीवन कसं होतं, त्याने केलेले पराक्रम या सर्व गोष्टींची माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं असं त्या काळातही पोहोचवण्याची आवश्यकता होती असं त्या काळातही भासत होतं. चित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होते. काय सांगितले इथं, गुहाचित्रांद्वारे स्मृतींचे जतन, गुहाचित्रांमध्ये जे चित्र काढले जायचे गुहेच्या ह्याच्यावर त्यामध्ये एखाद्या घटनेच्या स्मृतीचं जतन केलं जायचं. तसंच कहाण्यांचे कथन, ज्या कहाण्या असायच्या त्यांचं कथन, गीत पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा ज्या होत्या, यांसारख्या परंपरा यातून काय झालं, जगभरातील संस्कृतीमध्ये जगभरातील संस्कृतीमधून अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या.
अशा संस्कृती जगभरातील अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या. आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपराच्या साधनांचा स्वरूपात उपयोग केला जातो. आधुनिक इतिहास लेखनात काय केले, त्याच्या त्या परंपरांचा साधनांच्या स्वरूपात, ज्या परंपरा अस्तित्वात होत्या त्यांच्या साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातोय. ओके, काय काय पाहिलं इथे आपण की इतिहास लेखनाची काय आवश्यकता आहे, की भूतकाळातील व्यक्ती म्हणजे प्राचीन संस्कृतीमध्ये असं केलं जात होतं का, नव्हतं, पण त्यांना असं त्याची गोष्टीची जाणीव नव्हती असं म्हणता येणार नाहीये. आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत गोष्टी पोहोचवण्याची गरजही त्या काळात भासत होती. आणि काय सांगितले तर गुहा चित्रांद्वारे स्मृतींचे जतन, कहाण्यांचे कथन, गीत, पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकाची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहे. यामध्ये काय सांगितले, इथे जे हे चित्र दाखवले तुम्हाला इथे बघा वर या साईडला, एवढाच पट्टा पाहून घ्या. त्यात काय सांगितले, हातात ढाल आणि भाला, हातात ही अशी ढाल घेतलेली आणि भाला असलेला सैनिकांचा शिस्तबद्ध रांग एक मागे एक उभारलेली आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी दिसत आहे. आणि त्यांचं इथं नेतृत्व करणारे इकडं सेनानी आपल्याला इथं दिसत आहेत. ठीक आहे, हे फ्रान्स येथील लुव्र या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख आहे. त्याचे हे एक चित्र आहे. काय सांगितलं इथं, एका रांगेत म्हणजे शिस्तबद्ध रांगमध्ये सैनिक उभे आहेत, त्यांच्या हातात ढाल आणि भाला आहे आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनानी पुढे दिसत आहेत. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे सद्य परिस्थितीत म्हणता येईल. काय सांगितले तर ऐतिहासिक घटनांची लिखित नोंद करण्याची सुरुवात कुठून झाली तर मेसोपोटेमियातील कुठे, सुमेर संस्कृतीमध्ये, कोणत्या सुमेर संस्कृतीमध्ये झाली असं सद्य परिस्थितीत म्हणता येईल. इथं आपल्याला क्वेश्चन महत्वाचा तयार होतोय, कोणता, मेसोपोटेमियातील कुठली संस्कृती सांगितली, सुमेर संस्कृतीमध्ये. कशाची सुरुवात झाल्या, ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंद ठेवण्याची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असं सद्य परिस्थितीत आपल्याला म्हणता येईल. सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेली आहेत. हे जे सुमेर साम्राज्य होतं, सुमेर, त्यामध्ये होऊन गेलेले राजे, त्यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या, त्यांचे वर्णन तत्कालीन शिलालेखांमध्ये जतन केलेले आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे 4500 वर्षांपूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. कोणत्या संग्रहालयात ठेवलेला इथे काय सांगितले तर सर्वाधिक प्राचीन शिलालेख किती, 4500 वर्षांपूर्वी 4500 वर्षांपूर्वी सुमेरमधील 2 राज्यांमध्ये, सुमेर साम्राज्यातील 2 राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या कुठे आहे, तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. जगप्रसिद्ध संग्रहालयात तो ठेवण्यात आलेला. काय पाहिलं आपण इथं की एक आपल्याला इथं शिलालेख दिला, हा जो शिलालेख हाच फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात दिला आहे. लुव्र, काय नाव आहे त्या संग्रहालयाचं, लुव्र. ओके, आणि त्यामध्ये काय सांगितले, हातात ढाल घेतलेले सैनिक, भाला शिस्तबद्ध रांगेत सेनानी त्यांचं नेतृत्व करताना दिसतोय. आणि या सर्व लिखित गोष्टींची नोंद ठेवायची कुठून सुरुवात झाली आहे, मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमधून. आणि त्यामध्ये त्यांची संघर्षाच्या कहाणी, होऊन गेलेले राजे यांचं सगळं वर्णन केलेलं आहे. ओके, आणि हा शिलालेख सर्वाधिक प्राचीन शिलालेख किती आहे, 4500 वर्ष, सुमारे 4500 वर्ष जुना हा शिलालेख इथं आपल्याला पाहावयास मिळतो. आता आपण पुढील नवीन मुद्दा पाहणार आहे, आधुनिक इतिहास लेखन. नवीन मुद्दा कोणता चालू करतोय आता आपण, आधुनिक इतिहास लेखन.